विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील लेक्चरमध्ये अर्थशास्त्र म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात आपण अर्थशास्त्र या विषयाची ओळख करून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण अर्थशास्त्राचा अर्थ, अर्थशास्त्राच्या विविध अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या ज्या काही व्याख्या आहेत किंवा त्यांचा अर्थशास्त्राविषयीचं जे काही मत आहे ते मत आपण अभ्यासलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण या लेक्चरमध्ये जे काही विविध अर्थशास्त्रज्ञांनी ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे मानवाच्या ज्या काही अमर्यादित गरजा असतात आणि ती पूर्ण करणारी जी काही मर्यादित साधनं असतात, या अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधनांच्या साहाय्यानं अर्थव्यवस्थेसमोर काही प्रश्न निर्माण होत असतात किंवा काही मूलभूत आर्थिक प्रश्न हे निर्माण होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, मग या अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधनांच्या साहाय्यानं अर्थव्यवस्थेसमोर जे काही मूलभूत आर्थिक प्रश्न किंवा ज्या काही समस्या निर्माण होत असतात त्या आपण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मनुष्याच्या जर आपण गरजा पाहिल्या तर मनुष्याच्या गरजा या अमर्यादित स्वरूपाच्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या मनुष्याच्या अमर्यादित स्वरूपाच्या असणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाणारी जी काही साधनं आहेत त्याच्यामध्ये भूमी असेल, नैसर्गिक साधनसामुग्री असेल, कच्चा माल असेल, भांडवली विविध साधने असतील किंवा उत्पादनासाठी वापरले जाणारे जे काही विविध घटक असतील किंवा उत्पादनाची जी काही साधन सामुग्री आहे, मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादनाची जी काही साधन सामुग्री आहे ती साधन सामग्री दुर्मिळ अशा स्वरूपाची आणि मर्यादित स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, ज्या उत्पादन साधन सामग्रीच्या साहाय्याने वस्तू आणि सेवांचं उत्पादन केले जात असते ती साधन सामग्री मर्यादित स्वरूपाची असल्याने मानवी गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तू आणि सेवा या मर्यादित आहेत आणि अशा मर्यादित साधनसामग्रीचा प्रश्न हा व्यक्तीपुरताच किंवा वैयक्तिक स्वरूपाचा मर्यादित नाही तर एकूण समाजाच्या दृष्टीने तो तेवढाच महत्त्वाचे असल्याचे आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, दुर्मिळ साधनसामग्रीचा महत्तम समाधान मिळवण्याच्या दृष्टीने म्हणजे जास्तीत जास्त समाधान मिळवण्याच्या दृष्टीने कशा प्रकारे वापर करायचा हा प्रश्न निर्माण होत असतो. साधन सामग्रीच्या दुर्मिळतेमधून निर्माण होणाऱ्या प्रश्नास आर्थिक प्रश्न असे म्हटले जाते किंवा असे म्हणत असतात आणि या प्रश्नांची प्रत्येक जगामधील प्रत्येक अर्थव्यवस्थेला सोडवणूक करावी लागत असते किंवा असे प्रश्न जगामधील प्रत्येक अर्थव्यवस्थेला किंवा प्रत्येक देशाला हे सोडवावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, या मूलभूत आर्थिक प्रश्नांनाच अर्थव्यवस्थेपुढील एक मध्यवर्ती प्रश्न किंवा एक मुख्य प्रश्न असेही म्हटले जात असते. मग विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेपुढे अशा स्वरूपाचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत किंवा जगामधील जे काही विविध अर्थव्यवस्था आहेत, विविध देशांच्या अर्थव्यवस्था आहेत, या विविध देशांच्या अर्थव्यवस्थांसमोर जे काही मूलभूत प्रश्न असतात ते आपण या लेक्चरमध्ये या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत.
विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेसमोर पहिला प्रश्न असतो, कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे. विद्यार्थी मित्रांनो, जगामधील कोणतीही अर्थव्यवस्था पाहिली तर त्या प्रत्येक अर्थव्यवस्थेपुढे कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे आणि ते किती प्रमाणामध्ये उत्पादन करावे हा अर्थव्यवस्थेसमोरील एक महत्त्वाचा मूलभूत आर्थिक प्रश्न असतो. साधन सामग्रीची जर आपण उपलब्धता पाहिली तर ही साधन सामग्री मर्यादित स्वरूपाची असल्याने त्या साधन सामग्रीच्या साह्याने किंवा उपलब्ध असणाऱ्या साधन सामग्रीच्या साह्याने कोणत्या वस्तूचे किती प्रमाणामध्ये उत्पादन करावे हे त्या अर्थव्यवस्थेला निश्चित करावे लागत असते किंवा ठरवावे लागत असते. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेसमोर असा काही प्रश्न असतो की अर्थव्यवस्थेमध्ये विविध उपयोगी साहित्याचे उत्पादन करावे की लोकांच्या उपभोगाच्या किंवा लोक जे उपभोगासाठी वस्तू वापरतात अशा वस्तूंचे उत्पादन करावे. त्याचबरोबर याची निवड करत असताना जे काही अर्थव्यवस्थेमधील जो काही समाज आहे किंवा अर्थव्यवस्थेमधील जे काही लोक आहेत, या लोकांना शेकडो वस्तूमधून किंवा लोकांसाठी आवश्यक असणाऱ्या जे काही विविध वस्तू असतात, हजारो प्रकारच्या वस्तू असतात, या वस्तूमधून आवश्यक वस्तूंची निवड करून त्या वस्तूंच्या उत्पादनाकडे साधन सामग्री ही वळवावी लागत असते. विद्यार्थी मित्रांनो, जीवनावश्यक वस्तूचे उत्पादन करावे की चैनीच्या वस्तूचे उत्पादन करावे हे ठरवण्याचा प्रश्न प्रत्येक अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा मानला जातो किंवा असतो. त्याचबरोबर उपभोग्य वस्तू आणि भांडवली वस्तू यांचे किती प्रमाणामध्ये उत्पादन करावे याबाबतही निवड त्या अर्थव्यवस्थेला करावी लागते. आर्थिक वृद्धीच्या दृष्टीने साधन सामग्रीची उपभोग्य वस्तू आणि भांडवली वस्तू यामधील वाटणी ही महत्त्वाची असते. कारण आर्थिक वृद्धीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवली वस्तूंची उपलब्धता महत्त्वाची मानली जाते किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेची आर्थिक वृद्धी करायची असेल तर त्यासाठी भांडवली वस्तूचे उत्पादन करणे हे महत्त्वाचे असते. विद्यार्थी मित्रांनो, उपभोग्य आणि भांडवली वस्तूचे उत्पादन किती प्रमाणामध्ये करावे हे ठरवण्याबरोबरच कोणत्या भांडवली वस्तूचे उत्पादन करावे हेही अर्थव्यवस्थेला ठरवावे लागते. समाजाला रेडिओ, मोटारसायकल, 4 व्हीलर, माल ट्रक असेल, गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, लोखंड, पोलाद, सिमेंट, साबण यासारख्या लाखो वस्तूमधून कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे हे अर्थव्यवस्थेला ठरवावे लागते. त्याचबरोबर प्रत्येक वस्तूचे उत्पादन हे किती प्रमाणामध्ये करावे हेही त्या अर्थव्यवस्थेला ठरवावे लागते. विद्यार्थी मित्रांनो, बहुतेक सर्वच वस्तूचे उत्पादन हे अर्थव्यवस्थेला करावे लागत असल्याने या वस्तूंचे उत्पादन करण्याचा किंवा
बहुतेक सर्वच वस्तूंचे उत्पादन हे करावे लागत असल्याने या वस्तूंचे किती प्रमाणामध्ये उत्पादन करावे हे ठरवण्याचा प्रश्न विचारात घेऊन त्याची सोडवणूक त्या त्या अर्थव्यवस्थेला करावी लागते किंवा तो प्रश्न सोडवण्यासाठी त्या त्या अर्थव्यवस्थेला प्रयत्न करावे लागत असतात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, उत्पादन कोणत्या वस्तूचे करावे हा प्रश्न सुटल्यानंतरनं अर्थव्यवस्थेसमोर दुसरा प्रश्न निर्माण होत असतो, तो म्हणजे उत्पादन कसे करावे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या वस्तूचे किती प्रमाणामध्ये उत्पादन करावे हे ठरवण्याबरोबरच उत्पादन कसे करावे हेही अर्थव्यवस्थेला ठरवावे लागते. वस्तूचे उत्पादन करण्यासाठी कोणत्या पद्धती आणि तंत्राचा वापर करावा किंवा वापर केला जावा हेही त्या अर्थव्यवस्थेला ठरवावे लागते. भांडवल आणि श्रम या उत्पादन घटकाच्या वेगवेगळ्या संयोगाचा वापर करून तयार होणाऱ्या विविध तंत्रापैकी योग्य तंत्राची निवड त्या अर्थव्यवस्थेला करावी लागते. श्रमप्रधान आणि भांडवल प्रधान उत्पादन तंत्रापैकी योग्य तंत्राची निवड अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या घटकांना अनुसरून अर्थव्यवस्थेला करावी लागते. म्हणजे कापडाचे उत्पादन हे हातमागाच्या साह्यानं किंवा शक्तिमागाच्या साह्यानं किंवा यंत्राच्या साह्यानं किंवा आधुनिक कापड गिरण्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या स्वयंचलित मागाच्या साह्यानं करावे हाही प्रश्न अर्थव्यवस्थेसमोर असतो. हातमागाच्या साह्यानं उत्पादन करत असताना श्रमप्रधान तंत्राचा वापर हा केला जात असतो आणि स्वयंचलित मागाच्या साह्यानं उत्पादन करत असताना भांडवल प्रधान तंत्राचा अवलंब केला जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, श्रमप्रधान तंत्रज्ञान म्हणजे उत्पादन कार्यामध्ये जास्तीत जास्त श्रमाचा वापर करणे आणि भांडवल प्रधान तंत्रज्ञानामध्ये उत्पादन कार्यामध्ये जास्तीत जास्त श्रमापेक्षा भांडवलाचा वापर करणे. मग विद्यार्थी मित्रांनो, वस्तूच्या उत्पादनासाठी कोणत्या तंत्राचा वापर करावा हे अर्थव्यवस्थेमधील उत्पादन घटकांची उपलब्धता आणि त्यांच्या तुलनात्मक किमती यांच्या आधारे देशाच्या अर्थव्यवस्थेला ठरवावे लागते. उत्पादन घटक दुर्मिळ आणि मर्यादित स्वरूपाचे असल्याने वस्तूचे उत्पादन अधिक कार्यक्षम पद्धतीने करणे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, उत्पादन कोणत्या वस्तूचे करावे, उत्पादन कसे करावे हे निश्चित झाल्यानंतर पुन्हा अर्थव्यवस्थेसमोर नवीन प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे उत्पादन कोणासाठी करावे. विद्यार्थी मित्रांनो, उत्पादन कोणासाठी करावे याचा अर्थ उत्पादित झालेल्या वस्तूंची समाजामधील विविध लोकांमध्ये कशा प्रकारे वाटणी करावी किंवा त्याचे वाटप करावे हा असतो किंवा हा आहे. सर्व लोकांच्या सर्व गरजा पूर्ण करणे हे साधनसामग्री दुर्मिळ असल्यामुळे कोणत्याही अर्थव्यवस्थेला शक्य नसते. कोणाला आणि किती प्रमाणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा मिळावा किंवा मिळवला जावा हे त्या अर्थव्यवस्थेला ठरवावे लागते. बाजार अर्थव्यवस्थेमध्ये
व्यक्तीच्या पैशातील उत्पन्नावर ती व्यक्ती किती प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवा विकत घेऊ शकते हे व्यक्तीच्या उत्पन्नावरती अवलंबून असते. साहजिकच विद्यार्थी मित्रांनो, उत्पन्नाच्या वाटणीमध्ये जर विषमता असेल तर राष्ट्रीय उत्पादनाच्या वाटणीमध्ये सुद्धा विषमता असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. लोकांना त्यांनी केलेले काम आणि त्यांच्याकडे असणारी मालमत्ता या गोष्टींपासून लोकांना उत्पन्न प्राप्त होत असते. आणि राष्ट्रीय उत्पन्नाची कशा प्रकारे वाटणी केली जाते हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोघांच्या क्षेत्रामधील एक ज्वलंत स्वरूपाचा विषय असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, उत्पादन कोणासाठी करावे या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी अर्थव्यवस्थेला उत्पादन गरीब लोकांसाठी करावे की श्रीमंत लोकांसाठी करावे हा जो काही प्रश्न निर्माण झालेला असतो अर्थव्यवस्थेमध्ये, त्याची कशा प्रकारे वाटणी करावी हा जो काही प्रश्न निर्माण झालेला असतो, हा प्रश्न सोडवल्यानंतर पुन्हा अर्थव्यवस्थेपुढे नवीन प्रश्न निर्माण होतो, साधन सामग्रीचा पूर्णपणे वापर केला जातो का. विद्यार्थी मित्रांनो, साधन सामग्री जर पाहिली आपण किंवा उत्पादनाची जी काही साधन सामग्री किंवा गरजा पूर्ण करण्याची जी काही साधन सामग्री आहे ही कशी आहे, दुर्मिळ स्वरूपाची आणि मर्यादित स्वरूपाची आहे. त्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये तिचा पूर्णपणे किंवा उत्पादन कार्यामध्ये तिचा पूर्णपणे वापर केला जाणे आवश्यक असते. समाजामधील लोकांच्या अधिक गरजा या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा पूर्णपणे वापर करून जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणे किंवा उत्पादन करणे आवश्यक असते किंवा उत्पादन केले पाहिजे. साधनसामग्री जेव्हा पूर्णपणे वापरली जात नाही तेव्हा साधनसामग्रीचा अपव्यय होत असतो. उपलब्ध उत्पादन क्षमतेचा कमी वापर होत असतो आणि त्यामुळे कमी प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवांचे हे उत्पादन होत असते. विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड केन्स नावाचा अर्थशास्त्रज्ञ आहे. तो म्हणतो की राष्ट्रीय उत्पन्न हे प्रभावी मागणीवरती अवलंबून असते. साधन सामग्रीच्या उत्पादन कार्यातील जे काही उत्पादन कार्यामधील वापर आहे किंवा साधन सामग्रीच्या उत्पादन कार्यामधील जो काही वापर आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी आहे या संबंधीचं विस्तृत स्वरूपाचं विवेचन केन्स नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने समग्रलक्षी शास्त्रामध्ये मांडलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वस्तू व सेवांचं उत्पादन करत असताना उपलब्ध असणारी साधन सामग्री याचा पूर्णपणे वापर करण्याचा प्रश्न किंवा केला जातो आहे का याचा प्रश्न अर्थव्यवस्थेसमोर निर्माण होत असतो आणि हा प्रश्न सोडवल्यानंतर पुन्हा अर्थव्यवस्थेसमोर नवीन प्रश्न हा निर्माण होत असतो. तो म्हणजे अर्थव्यवस्थेची वस्तू व सेवांचे उत्पादन करण्याची क्षमता वाढते आहे का. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेसमोर मूलभूत आर्थिक प्रश्नापैकी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अर्थव्यवस्थेची वस्तू आणि सेवांचे उत्पादन करण्याची क्षमता वाढते आहे की नाही हा असतो. विद्यार्थी मित्रांनो, समाजामधील किंवा अर्थव्यवस्थेमधील लोकांच्या ज्या काही गरजा असतात या गरजा अमर्यादित स्वरूपाचे असतात.
आणि त्या गरजा जास्तीत जास्त किंवा अधिक प्रमाणामध्ये पूर्ण होण्यासाठी अधिक वस्तू आणि सेवांचे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवांचे उत्पादन होणे गरजेचे असते. त्यासाठी अर्थव्यवस्थेची वस्तू आणि सेवांचे उत्पादन करण्याची जी क्षमता असते ही क्षमता वाढणे आवश्यक असते. अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वृद्धी ही घडून आल्यास उत्पादन क्षमता आणि उत्पादनामध्ये वाढ होत असते. मात्र विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक वृद्धी घडून येण्यासाठी अर्थव्यवस्थेला सतत प्रयत्न करावे लागतात किंवा लागत असतात. भांडवल निर्मितीच्या दरामध्ये वाढ करावी लागते, गुंतवणुकीमध्ये वाढ करावी लागते. मग विद्यार्थी मित्रांनो, भांडवलाच्या दरामध्ये वाढ करण्यासाठी लोकांच्या उपभोगामध्ये कपात करून बचत ही वाढवावी लागते. आणि हे विकसित देशांपेक्षा अल्पविकसित देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असते. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेची वस्तू आणि सेवांचे उत्पादन करण्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता वाढते आहे की नाही यावरती सतत अर्थव्यवस्थेला लक्ष ठेवावे लागते. आणि ही क्षमता वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागत असतात. मग विद्यार्थी मित्रांनो, ही समस्या सुटल्यानंतर पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये नवीन समस्या निर्माण होत असते. ती म्हणजे साधन सामग्रीचा कार्यक्षमतेने वापर केला जातो का किंवा केला जातो आहे का. विद्यार्थी मित्रांनो, साधन सामग्रीचा पूर्णपणे वापर केला जाणे हे एक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर उत्पादन साधन सामग्री अधिक कार्यक्षमपणे वापरली जाणे हेही तेवढेच महत्त्वाचे असते. साधन सामग्रीचा कार्यक्षम वापराविषयी आपण विचार करत असताना उत्पादन आणि या उत्पादनाची वाटणी या दोघांचा विचार करणे आवश्यक ठरत असते. वस्तूचे उत्पादन कार्यक्षमपणे होणे गरजेचे असते. त्याचबरोबर उत्पादित वस्तूची वाटणीही कार्यक्षमतेने झाली पाहिजे, तरच विद्यार्थी मित्रांनो साधन सामग्रीचा कार्यक्षम वापर हा होऊ शकेल. जेव्हा एखाद्या वस्तूच्या उत्पादनामध्ये वाढ करत असताना ती वाढ इतर वस्तूंच्या उत्पादनामध्ये घट करण्याव्यतिरिक्त शक्य होत नसेल तर अशावेळी उत्पादन कार्यक्षमपणे होत आहे असे म्हणता येत असते. आणि याउलट जर कोणत्याही वस्तूच्या उत्पादनामध्ये घट न करता एखाद्या वस्तूचे उत्पादन वाढवणे हे शक्य होत असेल, म्हणजे उत्पादन वाढवता येत असेल, तर विद्यार्थी मित्रांनो उत्पादन पद्धती ही तुलनात्मकदृष्ट्या अकार्यक्षम आहे असे म्हटले जाते. आणि विद्यार्थी मित्रांनो अर्थव्यवस्थेमध्ये अजूनही जास्त उत्पादन करण्याची क्षमता आहे असे मानले जाते. विद्यार्थी मित्रांनो उत्पादित वस्तूची पुनर्वाटणी करून जे काही इतर व्यक्तींना मिळणारे समाधान आहे हे समाधान न होता एखाद्या व्यक्तीच्या समाधानामध्ये वाढ करता येत असेल तर सध्याची
जी काही वाटणी असते ही वाटणी कार्यक्षम स्वरूपाची असते असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, विविध अर्थव्यवस्थामध्ये उत्पादन वाटणी या बाबतीमध्ये आपल्याला अकार्यक्षमता ही आढळत असते आणि ही अशी असणारी अकार्यक्षमता जर कमी केली तर उत्पादनामध्ये वाढ आणि उत्पादनाच्या वाटणीमध्ये सुधारणा घडून येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे मूलभूत आर्थिक प्रश्न किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे मूलभूत आर्थिक प्रश्न हे जगामधील विविध अर्थव्यवस्थांपुढे असतात आणि या मूलभूत आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अर्थव्यवस्थेला सतत प्रयत्नशील राहावे लागते किंवा सतत प्रयत्न करावे लागत असतात. धन्यवाद.